तर फायनली आज टेटचा रिझल्ट लागलेला आहे। तर भरपूर सारे जण वाट बघत होते, जवळपास 2 लाख पेक्षा जास्त जण वाट बघत होते या रिझल्टचा। 2 महिन्यापासून वेटिंग होती की रिझल्ट कधी लागेल कधी लागेल कधी लागेल। मी बनवणार होतो व्हिडिओ तुमच्यासाठी, बट मला सध्या इंजिनिअरिंगमध्ये टाइमच भेटत नाही। तर टेटचा रिझल्ट कशा प्रकारे चेक करायचा A to Z प्रोसेस मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यासाठी। हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे पण चॅनलला फर्स्ट टाइम आले असेल त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण इथे मराठीमध्ये डेली तुम्हाला काही ना काही माहिती भेटत असणार आहे। तर आपला एक मराठी मुलगा पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याला नक्की सपोर्ट करा आणि तुमचा रिझल्ट टेन्शन घेऊ नका, खूप छान तुमचा रिझल्ट लागणार आहे। जे पण टेन्शन घेत असेल तर टेन्शन घेऊ नका, रिझल्ट एकदम छान लागणार आहे आणि स्कोर कशा प्रकारे चेक करायचा आपला ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। तर हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। तर बेस्ट ऑफ लक तुम्हाला तुमच्या रिझल्टसाठी ओम जगताप टेक यूट्यूब चॅनलकडून। तर चला कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू। ऑडिओ जंगल। तर टेट रिझल्ट चेक करण्यासाठी सगळेजण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या वेबसाईटवरती जातात। तर या वेबसाईट गेल्यानंतर काय होतंय, वेबसाईट सध्या म्हणजे खूप सध्या साईट एकदम जाम आहे, त्यामुळे काय करायचं तुम्हाला या वेबसाईट जायचं नाही, तुम्हाला या वेबसाईटवर द्यायचं। आता मी ह्या वेबसाईट आलोय, बघू शकता या वेबसाईटची लिंक टेन्शन घेऊ नका, माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तिथून क्लिक करून तुम्ही इझिली येऊ शकता। तर या वेबसाईटवरती एकदम फास्ट रिझल्ट तुमचा दिसणार आहे। तर सगळ्यात पहिले इथं बघू शकता टाईप ऑफ टेस्ट, एलिजिबिलिटी टेस्ट, त्यानंतर रिझल्ट अँड स्कोर कार्ड रिलीज डेट 18 ऑगस्टला रिलीज झालेला आहे तुमचा रिझल्ट। पण त्यानंतर लास्ट डेट इथं बघू शकता डाउनलोड स्कोर कार्ड, तर 31 तारीख इथं दिलेली आहे। तर कशा प्रकारे डाउनलोड करायची ते सगळी प्रोसेस समजून सांगितलेली आणि मी तुम्हाला दाखवतो तशी ऑन स्क्रीन। तर इथं क्लिक हिअर टू वॉच युअर रिझल्ट, तर क्लिक करायचं असं, त्यावर क्लिक केल्यानंतर आता एक नवीन वेबसाईट आपल्यासमोर येईलच, त्या वेबसाईटवरती आपल्याला सरळ क्लिक करायचं आहे। तर इथं बघू शकता, तर खाली सुद्धा एक वेबसाईट दिलेली आहे, महा टेट कट ऑफ बघायचं तर कट ऑफ बघू शकता। तर आपल्याला सध्या रिझल्ट बघायचा आहे, तर त्या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे आणि वेबसाईटवरती गेल्यानंतर बघू शकता असं आपल्याला दिसतं। तर इथं बघू शकता रिझल्ट आपल्याला दिसतो, त्यानंतर इथं क्लोजर ऑफ रिझल्ट, तर रिझल्ट कधी क्लोज होणार 31 तारखेपर्यंत लास्ट डेट आहे, त्यामुळे रिझल्ट डाउनलोड करून घ्या। तर लॉग इन करण्यासाठी आता तुम्हाला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, तुमचा जो मेल केलेला असतो, तुम्हाला मेल किंवा टेक्स्ट मेसेज सुद्धा तुम्हाला असतो, तो रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकायचा आणि त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड कशा प्रकारे टाकायचा, पासवर्ड तुम्हाला जर माहिती नसेल तर इथं बघू शकता डेट मंथ इयर, म्हणजे तुम्ही बर्थ डेट सुद्धा टाकून फिल करून इथं लॉग इन करू शकता। आणि खाली इथं बघू शकता कॅनॉट रीड द इमेज, क्लिक हिअर टू रिफ्रेश। तर HN42K हा आपला कॅप्चा कोड आहे, तर कॅप्चा कोड नीट व्यवस्थित टाका आणि नंतर लॉग इन करून घ्या। लॉग इन केल्यानंतर इझिली तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन भेटून जाईल आणि तुम्ही इझिली तुमचा रिझल्ट डाउनलोड करू शकता। आणि आपला रिझल्ट डाउनलोड झाल्यानंतर नक्की शेअर करा, तुमचा स्कोर काय आलाय मला सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि हा व्हिडिओ जर आवडला तर दणकून शेअर करा। तर चला मित्रांनो, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये, काय मस्त राहा।